नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज रात्री मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर रात्री मध्यरात्री आणि पहाटेपर्यंत बघायला मिळू शकतोय, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज रात्रीचे वातावरण जर बघितले तर रात्रीच्या वातावरणामध्ये किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. तसं हा जो काही पाऊस आहे हा मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी पुढे सरकत आहे. तर मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भाच्या परिसरामध्ये जर बघितलं तर आज रात्रीच्या दरम्यान मराठवाडा विदर्भाच्या देखील काही परिसरामध्ये आपल्याला विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकते. मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्राचा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, मध्यरात्रीला हा जो काही पाऊस आहे हा पुढे सरकत आहे, विदर्भाच्या दिशेने पुढे सरकत आहे. मध्यरात्रीला हा पूर्व भागाकडे पाऊस हा जात आहे. विदर्भाच्या पूर्व भागाकडे विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. जबरदस्त पावसाची शक्यता आज रात्री मध्यरात्री आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेऊया. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर किनारपट्टीला आज रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर मुसळधार पावसाची शक्यता सावंतवाडी झाले, तसेच मालवण, कुणकेश्वर असो किंवा कणकवली, पोंडा, राजापूर या परिसरामध्ये जोरदार पाऊस आणि अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. जोर वाढलेला आहे रत्नागिरीमध्ये. हा जो काही सर्व परिसर आहे रत्नागिरी जिल्ह्याचा बेलकर, साखरपा, देवरुख, रत्नागिरी, नेरवा, मुलगुंड अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते. रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. तसेच या ठिकाणी पहाटेच्या दरम्यान जोर थोडा कमी होत आहे, मात्र पावसाचा जोर आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जास्त बघायला मिळू शकतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जो काही परिसर आहे मुलगुंड, संगमेश्वर, माखजन, हेदवी, गुहागर या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. दापोली, खेड, प्रतापगड, कोरेगाव, दिवेघर सर्वत्र या ठिकाणी मध्यरात्रीला जोरदार पाऊस, रात्रीला मध्यम स्वरूपाचा राहील, मात्र मध्यरात्रीला अतिमुसळधार पाऊस सोबत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं हा जो काही परिसर आहे काशी, देवदांडा, नागोठाणा, अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढलेला आहे. पावसाचा जोर वाढलेला असून विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला आज बघायला मिळू शकतो. या ठिकाणी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो रायगड जिल्ह्याकडे. तर मित्रांनो, मुंबई आणि नवी मुंबईकडे जर बघितलं तर हा जो काही परिसर आहे मुंबई, नवी मुंबई, ठाणे तर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल. पावसाचा जोर या ठिकाणी थोडा कमी आहे, मात्र मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर बघितलं, पालघर जिल्ह्याचा परिसर आज हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील पालघर जिल्ह्याकडे. रात्री मध्यरात्रीला पालघर जिल्ह्याकडे हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. तसंच इकडे नाशिकचा परिसर जर बघितला, नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान नाशिकच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. तर नाशिकमध्ये हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. मालेगाव आणि मनमाड हा जो काही परिसर आहे, तसंच आसपासचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. मालेगाव, मनमाड, येवला, तसंच तलवड, चाळीसगाव, वरपाडा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये. बाकी भागकडे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस राहील. त्र्यंबक, इगतपुरी, नाशिक, निफाड या परिसरामध्ये. अहिल्यानगरकडे जर बघितलं तर अहिल्यानगरचा जो काही परिसर आहे अहिल्यानगरमध्ये आज रात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे. विजांचा गडगडाट, मुसळधार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. अहिल्यानगर जिल्ह्याचा काही परिसर आहे, काही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा परिसर आहे, काही जालना जिल्ह्याचा परिसर आहे. या परिसरामध्ये पावसाचा जोर जरा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान. श्रीरामपूर, तसंच अहिल्यानगर, जामखेड, करमाळा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोर वाढलेला आहे. बीड जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे धारूर, केज, येळंब, चौसाळा, तसेच माजलगाव, बीड, गेवराई या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जो काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय.
तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो आपण श्रीरामपूर, अहिल्यानगर, जामखेड, करमाळा तसेच छत्रपती संभाजीनगरकडे धरणक्षेत्राकडे देखील आज रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। आज रात्रीच्या दरम्यान या सर्व काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो। जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। धरणक्षेत्राकडे देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं तर पुणे जिल्ह्याकडे आज रात्री आणि मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे जिल्ह्याकडे आहे। साताराकडे जोरदार पावसाची शक्यता आहे। सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। मुसळधार पाऊस राहील, विजांचा गडगडाट थोडा कमी राहील, मात्र या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो सातारा जिल्ह्याकडे। आणि आज रात्री मध्यरात्रीला जर सोलापूरकडे जर बघितलं, सोलापूरला आज रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल आणि पहाटेपर्यंत सोलापूर जिल्ह्याकडे जोर थोडा बाकी भागाच्या तुलनेमध्ये कमीच आहे, हलक्या मध्यम सरी। आणि सांगली कोल्हापूरकडे मात्र सांगलीमध्ये जर बघितलं, सांगली जिल्ह्याचा जो काही परिसर आहे तर सांगलीमध्ये आज रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात। आणि मित्रांनो सांगलीकडे जोर वाढत आहे तो म्हणजे मध्यरात्रीला आपल्याला सांगलीचा हा जो काही परिसर आहे, सांगली, खोंदावड तसेच तासगाव, विटा, मायणी या परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। कुडाची, अथनी, जत, संख हलक्या मध्यम सरी शक्यता हलक्या स्वरूपातच राहील। कोल्हापूरकडे जोर थोडा जास्त आहे। कोल्हापूर, ज्योतिबा हिल, कोडोली, किनी, आष्टा तसंच इस्लामपूर, नरसिंहपूर, कोकुड, मलकापूर, परोळा, संकुळ, कागल, इस्पुर्ली या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता मध्यरात्रीला बघायला मिळू शकते। कोल्हापूरकडे रात्री मध्यरात्रीला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज रात्री मध्यरात्रीला बघायला मिळू शकते। बीड जिल्ह्याकडे देखील आज रात्री मध्यरात्रीला जोरदार पावसाची शक्यता आहे। बीड, गेवराई, माजलगाव, धारूर, केजी, चोसाळा या सर्व काही परिसरामध्ये। धाराशिवकडे जर बघितलं तर धाराशिवकडे हलक्या मध्यम सरी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल, जोर कमी आहे धाराशिवकडे। लातूरकडे देखील जोर थोडा या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान लातूरकडे ढगाळ वातावरण राहील, मध्यरात्रीला पावसाची शक्यता फार काही नाही, पहाटेपर्यंत देखील पावसाची शक्यता फार काही नाही, मात्र पुढील 24 तासामध्ये लातूरकडे पावसाचा जोर बघायला मिळू शकतो। लातूरच्या बऱ्याच भागामध्ये पुढील 24 तासामध्ये जोर वाढत आहे। तर पुढील 24 तासाचा आढावा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पाऊस लातूरकडे देखील येत आहे, मात्र पुढील 24 तासामध्ये जोरदार होण्याची शक्यता देखील आहे लातूरमध्ये। तर मित्रांनो इकडे परभणीकडे जर बघितलं तर परभणीच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय। परभणीकडे रात्रीच्या दरम्यान विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरींची शक्यता झरी, बोरी, जिंतूर, सैलू, पाथरी या परिसरामध्ये। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे आणि हिंगोलीकडे देखील विजांचा गडगडाट आणि पावसाची शक्यता आहे। विदर्भात जर बघितलं हा जो काही नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे, मात्र नागपूरकडे पावसाचा जोर वाढत आहे। मध्यरात्रीला विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये, पाचगाव, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली या काही सर्व परिसरामध्ये। भंडाराकडे देखील विजांचा गडगडाट, मध्यम सरींची शक्यता आहे। भंडारा तसेच वार्थी, चिखली, मौदा, धर्मापुरी, बार्शी, सोली, कंधारी या परिसरामध्ये। गोंदियाकडे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये आणि मध्यरात्रीला गोंदियाकडे जोर वाढत आहे। गडचिरोलीकडे जर बघितलं मार्कासार, राजोळी, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, मुरुमगाव, कापसी सर्वत्र या ठिकाणी चामोर्शी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो गडचिरोलीचा जो परिसर बघितला एकंदरीत तर गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला आहे। विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस देखील गडचिरोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो। आज मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त आहे। चंद्रपूरचा जर परिसर बघितला चंद्रपूर जिल्ह्याचा तर चंद्रपूरकडे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, भातडी, भद्रवती, मोहर्ली, कुटवाडा, चारगोबेकी, चिमूर जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला चंद्रपूरमध्ये बघायला मिळू शकते। यवतमाळमध्ये पांढरकवडा, करंजी, मोहाडा, गाठंजी, यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये रुई, जवई, आर्णी, ध्यानी, साखरी, दिग्गज जोरदार पावसाची शक्यता आहे। आज रात्री जोर वाढलेला आहे यवतमाळमध्ये। मध्यरात्रीला हलक्या मध्यम पहाटेच्या दरम्यान जोर कमी होत आहे यवतमाळमध्ये, मात्र रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता असून वर्धा जिल्ह्याकडे देखील वर्धामध्ये आज रात्रीला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोर वाढत आहे। वर्धा, सेलू, तुळजापूर, हिंगणघाट, वाडनेर, वाडकी, पुणे तसेच लाडगड, वाधोना, आर्वी, तळेगाव, आष्टी, कारंजा या सर्व काही परिसरामध्ये।
अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीचा जो परिसर आहे, अमरावतीमध्ये आज रात्रीच्या दरम्यान मुसळधार पाऊस शक्यता अमरावती, बादनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, मोझरी या परिसरामध्ये आहे. आसेगाव, अचलगाव तसंच आसपासचा जो काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. अकोला जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तिल्हारा सर्वत्र विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितला हा जो काही सर्व परिसर आहे, अकोला जिल्ह्याचा परिसर आहे, तसं अमरावती जिल्ह्याचा परिसर आहे, यवतमाळ जिल्ह्याचा परिसर आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. विजांचा गडगडाट, जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो. आज रात्रीच्या दरम्यान वाशिमकडे पावसाची शक्यता आहे. वाशिममध्ये मात्र बाकी भागाच्या तुलनेमध्ये या ठिकाणी जोर थोडा कमी आहे. मध्यम स्वरूपात पाऊस वाशिममध्ये आहे. बुलढाणाकडे मात्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता. चिखली, बुलढाणा, मोट्याला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्व काही परिसर आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि मित्रांनो, खानदेशामध्ये जर बघितलं, हा जो काही परिसर आहे खानदेशात धुळे जिल्ह्याचा परिसर आहे, तसेच जळगाव जिल्ह्याचा परिसर आहे. या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर धुळे जिल्ह्याचा, जळगाव जिल्ह्याचा हा जो काही परिसर आहे, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल तसंच फैजपूर, यावल, हिरापुरा, आडगाव, आडवड, चोपडा, काढोरी, जालोद सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. धुळेच्या साक्रीकडे जर बघितलं तर साक्रीकडे पावसाची शक्यता कमी आहे. धुळेमध्ये आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीला जोर कमी आहे. धुळे, जळगाव आणि नंदुरबार या ठिकाणी आज रात्री पाऊस बघायला मिळेल. मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.